टीव्ही सत्यमेव व्रतम। बावनकुळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी आपली रात्री प्रदीर्घ भेट झाल्याची माहिती आहे। माननीय जयंतराव पाटील साहेब काल सांगली जिल्ह्यातील आणि काही त्यांच्या मतदारसंघातील 14-15 विषयाचे निवेदनं आणि काही महसुली खात्याच्या संबंधाने 1-2 बैठका घ्याव्या लागतील असे काही प्रकरणं होते। त्यांनी सर्व विषय माझ्यासमोर मांडले। माननीय विखे पाटीलजी सुद्धा माझ्यासोबत होते आणि त्यांनी त्यांच्या सांगली जिल्ह्यातल्या विकास कामाबद्दल खूप वेळ चर्चा केली। मी त्यांना आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी सांगलीची आणि या 14ही समस्याची बैठक माझ्या दालनात लावणार आहे। केव्हा ही भेट झाली, किती वाजता झाली? कारण वेगवेगळे तर्कवितर्क रात्री उशिरा पण भेट झाली असं म्हटलं जात आहे। काल रात्री सायंकाळी 8:30-9 वाजता B5 बंगल्यावर अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर 400-500 लोक त्यावेळी भेट झाली तेव्हा होते। ते अधिकृत माझ्या वेळ घेऊन आले होते आणि त्यामुळे काही ती राजकीय भेट नव्हती आणि कुठलीही राजकीय चर्चा सुरू झाली नाही। केवळ विकासाची चर्चा झाली। जयंत पाटील साहेबांनी दिलेले 14ही मुद्दे ते महत्त्वाचे होते, मी ते मार्गी लावणार आहे। माननीय साहेब, आपला इतका राजकीय अनुभव आहे, आपल्याला काय वाटतं त्यांच्या पक्षामध्ये त्यांचं काय भविष्य आहे असं वाटतं? नाही, त्यांनी काल काही राजकीय चर्चा केली नाही आणि मी जयंतराव पाटील साहेबांच्या राजकीय भविष्याबद्दल बोलणे इतका मोठा भी नहीं है। सर, हिंदी में बताइए, जयंत पाटिल के साथ आपकी मुलाकात हुई है, कल रात को लंबी बातचीत हुई ऐसी भी बताया जा रहा है। देखिए, जयंतराव पाटिल जी जो राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार जी के पार्टी के अध्यक्ष है, वो कल रात को 8:30-9 बजे मेरा समय लेकर आए थे। माननीय विखे पाटिल जी मैं साथ में हमने बैठकर जो उनके विधानसभा में और उनके जिले में सांगली जिले में 14-15 समस्या है जिसमें कुछ शासकीय बैठक की जरूरत है, कुछ डेवलपमेंट के वर्क से जो मेरे रेवेन्यू डिपार्टमेंट के अंडर आते हैं, तो मुझे लगता है कि वो सारे काम मैंने कहा है उनको कि अधिवेशन में पूरा करेंगे और पूरी विकास के काम पे चर्चा हुई, कोई भी पॉलिटिकल चर्चा नहीं हुई। बावनकुळे साहेब, पुण्यातील खेडमध्ये एका अनधिकृत रिसॉर्टवर महसूल विभागाचे काही अधिकारी पार्टी करतानाचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। यावर महसूल विभाग काही कारवाई करणार का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे महसूल मंत्री। मला काल रात्री समजलं, आज सकाळी मी ते बघितलं आहे। आमचे काही महसुली उपजिल्हाधिकारी, काही तहसीलदार त्या पार्टीमध्ये होते। तो रिसॉर्ट अनधिकृत आहे असा प्राथमिक अहवाल आहे। जिल्हाधिकाऱ्यांना मी संपूर्ण माहिती मागितली आहे। जिल्हाधिकाऱ्याचा रिपोर्ट आल्यावर त्यावर योग्य कारवाई आम्ही करणार आहोत। एक योजना महसूल विभागाचे कर्मचारी पण काम करतात, मात्र अनेक ठिकाणी ग्रामविकासाचे विभागाचे कर्मचारी आणि महसुली कर्मचारी समन्वय होत नाही। वर्ध्यामध्ये तर काम बंद आंदोलन तलाठ्याने सुरू केलेलं आहे। समन्वयाने करायचं आहे, ग्रामविकास आणि महसुली करायचा आहे। ॲग्रीस्टॅक म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला एक कोड द्यायचा आहे, जे त्यांना बारकोड मिळणार आहे। त्या कोडवर त्यांना संपूर्ण केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या संपूर्ण योजना त्या ठिकाणी शेतकऱ्याला ऑनलाईन मिळणार आहेत। त्यामुळे ॲग्रीस्टॅक यावर संपूर्ण त्यांची माहिती असणाऱ्या शेतकऱ्याची आणि अत्यंत महत्त्वाचा उपक्रम केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा आहे। जर काही लोकांनी काम बंद आंदोलन केलं असेल तर ते मी तपासेल, पण या राज्यातल्या शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकमध्ये आणणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तलाठ्यांचं म्हणणं आहे की वरिष्ठ अधिकारी खूप प्रेशर आणत आहे त्यांच्यावर हे काम करून घेण्यासाठी, म्हणून तो काम कामच आहे ना, सरकारचं कामच आहे, करावंच लागणार आहे। कारण केंद्र सरकार, राज्य सरकारने ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जसं आधार कार्ड आहे त्या पद्धतीचे कार्ड आहे आणि हे कार्ड जर प्रत्येक शेतकऱ्याकडे त्याची नोंदणीकृत कार्ड असेल तर सर्व योजना आपल्याला ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून देता येतात। दिल्लीमध्ये आज कॅगचा बहुप्रतीक्षित रिपोर्ट पहिल्याच दिवशी सादर झाला आहे विधानसभेत आणि मोठ्या घोटाळ्याचे त्याच्यामध्ये खुलासे किंवा दावे केले जाते भाजपकडून। 2,500 कोटी रुपयाचा वर दारू घोटाळा हा केजरीवालांनी केला यापूर्वीच आपल्याला माहिती आहे, पण आज खराखुरा रिपोर्ट, कॅगचा रिपोर्ट आला आहे, ज्यामध्ये चुकीच्या पद्धतीने परवाने वाटप करणे, चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी गोरखधंदा करणे, म्हणजे अवैध जो आपला हा दारू घोटाळा आहे
अवैध पद्धतीने पैसा जमा करण्याकरता केजरीवालनी केलेला हा घोटाळा आहे आणि हा घोटाळा 2,500 कोटीच्या वर आहे आणि या घोटाळ्यामध्ये स्वतः केजरीवाल इन्व्हॉल्व आहे, त्यांचा पक्ष इन्व्हॉल्व आहे आणि त्यामुळं कॅगच्या रिपोर्टवर केंद्र सरकारने पुढची कारवाई केली पाहिजे. जे घोटाळेबाज आहे त्यांना जेरबंद केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. सर, दिल्ली में कैग का रिपोर्ट लीक हुआ है विधानभवन में, कैसे देखते हैं, क्या करेंगे? केजरीवाल ने, उनकी सरकार ने 2,500 करोड़ रुपए के ऊपर भ्रष्टाचार किया है लीकर में अवैध रूप से लाइसेंस बांटे गए, लीकर्स में अवैध रूप से डुप्लीकेट दारू बनाई गई, बहुत से उसमें अवैध व्यवसाय किए गए हैं. तो ये केजरीवाल सरकार का पहला भ्रष्टाचार का रिपोर्ट है. ऐसा भ्रष्टाचार उन्होंने गरीबों के नाम से बहुत किया है. आगे आगे जैसी सरकार चलेगी, केजरीवाल ने किए हुए भ्रष्टाचार सामने आएंगे. केजरीवाल की सरकार भ्रष्टाचारी सरकार थी, इस वजह से वहाँ की जनता ने वो सरकार उखाड़ के फेंकी है. हमारी सरकार जो आई है वो निश्चित रूप से केजरीवाल के सारे भ्रष्टाचार निकालेगी और कड़ी कार्रवाई उनके ऊपर करेगी. शक्तीपीठ हायवे संदर्भात काय सांगाल सर? आपण पाहिलं यापूर्वी स्पीडमध्ये काम झालं, आता निवडणुकीनंतर पुन्हा एकदा डिमार्केशन जे आहे ते सुरू झालं. डिमार्केशन विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी थांबवण्यात आलं होतं, पुन्हा एकदा डिमार्केशन जे आहे ते सुरू झालं. डिमार्केशन विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी थांबवण्यात आलं होतं. वर्धा, यवतमाळ 2 ठिकाणी डिमार्केशन सुरू झालेलं आहे. दगड लावणं सुरू झालं MSRTCचं. महसूल मंत्री तुम्ही आहात आणि वेगानं काम आता जमीन संपादनाचं सुरू होईल पुढच्या महिन्यात. भूसंपादन या भागाचा मंत्री म्हणून, या विभागाचा मंत्री म्हणून ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या अडचणी आहेत, त्या शेतकऱ्याच्या अडचणी आम्ही दूर करू. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग झाला तर संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र, जसं समृद्धी महामार्गाने चित्र बदललं तर शक्तीपीठ महामार्गाने संपूर्ण चित्र बदलणार आहे. काही जर शेतकऱ्याच्या अडचणी असेल तर सरकार सोडवेल. हा मार्ग होणे हे महत्त्वाचं आहे.